दादा सुद्धा बोललो, किरणभाऊ जगताप असतील, त्याचबरोबर संग्रामभाऊ नराळे असतील, संकेत भाऊ असतील, त्याच्यात सोमनाथ भाऊ चव्हाण असतील, अमोलजी शिंदे व आपल्यासारखे अनेक मान्यवर आमच्या बरोबर भक्कमपणे राहिलेत. यासाठी मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने या सर्वांचंच इथं आभार व्यक्त करतो. जेव्हा केव्हा तुमचे प्रश्न मी मांडतो तेव्हा मला तुमच्या डेप्युटी कलेक्टर कोणीतरी दिसतं, तुमच्यामध्ये मला डीवायएसपी, तहसीलदार, पीएसआय, एसआयटी, एएसओ, एसआर, क्लर्क, त्याचबरोबर ड्रग इन्स्पेक्टर, हे उद्याचे हे सर्व अधिकारी आम्हाला दिसत असतात. आणि राजकारणामध्ये आम्ही काय फक्त आमदार बनण्यासाठी आलेलो नाही, पुढे जाऊन खूप काय आम्हाला करायचंय या देशासाठी, या राज्यासाठी. अजून 30, 35, 40 वर्ष आम्हाला समाजकारण आणि राजकारण करायचंय. हे राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना उद्या जाऊन आमच्या बरोबर चांगले अधिकारी असणं सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे तुमच्यात आम्ही चांगले प्रामाणिक अधिकारी म्हणून तिथं बघत असतो. उद्या जाऊन जे लोकांना तिथं सेवा देणार आहे, मग प्रामाणिक आणि चांगले अधिकारी जर आपल्याला उद्या पाहिजे असतील तर ते जी परीक्षा देतात, ज्या प्रक्रियेतून अधिकारी बनतात, ती प्रक्रिया सुद्धा स्वच्छ आणि चांगली आणि पारदर्शक असणं महत्वाचं आहे का नाही? त्यामुळे एक तर तुमच्या अडचणी आहेत. तुम्ही, मला माहिती आहे, तुम्ही पुण्यासारख्या शहरामध्ये, नाशिक सारख्या शहरामध्ये, नागपूर सारख्या शहरामध्ये कसं आता 10 बाय 10च्या खोलीमध्ये 15-15 लोक राहता, कधी कधी क्लासेस मध्येच आंघोळ करता, तिथंच तुम्ही राहता 18-18 तास, 20-20 तास, 24-24 तास, कधी कधी 1-2 तास झोपता, 3 तास झोपता. पोहे खाल्ले म्हणजे आमचं जेवण झालं. त्याच्याच बरोबर परवडत नसेल तर चहा घ्यायचा, चहामध्ये बिस्किट खायचं. याच्यामध्ये तुम्ही दिवस काढता, कसे तरी महिने काढता. त्याच्यात मुलींची परिस्थिती तर फार वेगळी असते. एकच संधी, दुसरीच संधी, आणि 1-2 संधी झाली मग प्रश्न निघतो, नाही तर चर्चा सुरू होती लग्नाची. आणि मग अशा या वातावरणामध्ये तुम्ही सर्वजण शिकत असतात. आणि तुम्हाला माहितीये, पूर्वी चहा कदाचित 3-4 रुपयाला मिळत होता, आता कितीला मिळतो? 12 रुपये, 15 रुपये. देशाच्या प्रमुखांनी आपल्याला सांगितलेलं आहे की पेट्रोल आणि डिझेल महाग झाले, कमी वापरा. तेल महाग झाले खायचं तर ते कमी खावा. म्हणजे खर्च कुठेतरी वाढले, महागाई वाढलेली आहे. पोह्याची किंमत पूर्वी 10 वर्षापूर्वी किती रुपये असायची? 5-7 रुपयाला असायचे. आणि चांगले पोहे आणि बरेच मिळायचे, मी सुद्धा खाल्ले. पण आता किती रुपयाला पोह्याची किंमत? 35 रुपयाला. आता तुम्ही ज्या परिवारातून येता, शेतकरी कुटुंबाचे अनेक मुलं मुली इथे आहेत. सोयाबीनचे भाव 10 वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वी जेवढे होते तेवढेच आहेत. कपाशीचे भाव तेवढेच आहेत. नाही तर जेव्हा असं सरकार येतं ते पडतातच आहे, तुम्हाला माहिती. कांद्याच्या भावासाठी सुद्धा आपला संघर्ष करावा लागतो, नाही तर खर्च 20 रुपये असताना आपला 2-3 रुपयाला कांदा किलोला तिथे विकावा लागलेला आहे. मग शेतकऱ्याची अशी परिस्थिती असेल तर शेतात काम करणाऱ्या मजुराची काय परिस्थिती असणार आहे? त्याच्याबरोबर इतरही छोटे मोठे व्यवसाय करणारे दुकानदाराची मुलं सुद्धा आपल्यात आहेत. एका दुकानावर अख्खा परिवार चालायचा. आता त्याचाच मुलगा शिकून सुद्धा त्याला नोकरी मिळत नाही म्हणून त्याच दुकानावर काम करतो. मग आजची ही परिस्थिती असताना उत्पादन आपलं वाढत नाही, आपल्या आई वडिलांचं उत्पादन वाढत नाही. फक्त तुमचं काहीतरी भलं व्हावं यासाठी आपली स्वप्न मारून तुमचे आई वडील कुठून तरी पैसा गोळा करतात, उसने पैसे घेतात आणि तुमची इथं शिक्षणाची फी नाही तर तुमचा खर्च हे तिथं भरत असतात. बरोबर का नाही? त्यामुळे तुमचं स्वप्न हे तुमचं नसून तुमचं स्वप्न हे तुमच्या आई वडिलांचं सुद्धा आहे. याची जाण ही तुम्हा सर्वांना आहे आणि आई वडिलांना सुद्धा आहे, तुमच्या शिक्षकांना सुद्धा खऱ्या अर्थाने ती आहे. त्यामुळे तुमच्या अडचणी सुटाव्यात यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही सर्वजण काम करत असतो. आता कुठले पेपर फुटले 2026 मध्ये आपण जरा 23 पासून सुरुवात करू. मुंबई उच्च न्यायालय व्यक्तिगत सहाय्यक 4 नोव्हेंबर 2023 ला पेपर फुटला. वन संरक्षण 5 ऑगस्ट 2023 ला फुटला. तलाठी भरती मी काय वेगळं बोलणार नाही. मला जेलमध्ये टाकणार होते, माझ्यावर एफआयआर होणार होता, पण ते विसरले की रोहित पवार जेव्हा बोलतो तेव्हा पुराव्यासकटच बोलत असतो, कधी
आणि आता सिद्ध झालेल्या एक तलाठी भरतीमध्ये सुद्धा पेपर फुटला होता. हे मी तर म्हणतच होता, तुमच्या माध्यमातून जे पुरावे माझ्याकडे आले. पण आता कुठलं मॅट सुद्धा त्या तिथं सांगत आहे की आपल्या या तलाठी भरतीमध्ये घोटाळा झालेला आहे आणि तो सुद्धा 25, 30 लाख 40 लाखाला एक एक पेपर गेलाय. आणि त्यावेळेस अंदाजे 4,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला होता. त्यात खोलात जाणार आहे. आम्ही कुठलाही विषय सोडत नाही. महाजेनको ऑक्टोबर 2023, कोतवाल भरती ऑक्टोबर 2023, सार्वजनिक बांधकाम विभाग 17 डिसेंबर 2023. जरा 24 वर येऊ आपण. जलसंपदा फेब्रुवारी 2024. 25 राज्य उत्पादक शुल्क सप्टेंबर 2025, म्हणजे तोच विषय ना आपला एक्साईजचा. एक्साईज मध्ये काय झालं होतं की मार्किंग पॅटर्न म्हणजे कुठल्या विषयाला किती महत्व दिले हे फुटला होता. हा विषय तुम्ही आपण सर्वांनी मांडला. पण याच्यामध्ये मॅटली सुद्धा आता कन्क्लुजन केलेलं आहे. त्याच्याबरोबर आपल्या एमपीएससी सुद्धा सांगितलेलं आहे, हो मार्किंग पॅटर्न हा फुटला होता. म्हणजे एमपीएससी वर जो आपल्या सगळ्यांचा विश्वास हा कायम आहे, अजून सुद्धा आहे. पण त्याच्यामध्ये अशा गोष्टी घडत असतील तर कुठेतरी आपल्याला वाईट वाटतं आणि भीती वाटते. 2026 मध्ये मी सांगतो, एचएससी केमिस्ट्रीचा 8 फेब्रुवारी 2026 एफडीए ज्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय, मार्च 2026, एसआरपीएफ 2026, नीट परीक्षा याच्याबद्दल मी वेगळं बोलणार नाही. एका मोठ्या नेत्याला घरी बसावं लागलं याच्यासाठी, फक्त युवा शक्तीसाठी. टीटी 27 जून 2026 आणि आता सीईटीचा मुद्दा आम्ही घेतलेला आहे जुलै 2026 आणि पुण्याचा सुद्धा आहे. एमएमआरडीएचा आता एकनाथ शिंदे साहेबांना काही दिवसांपूर्वी मी भेटलो, म्हणलो की साहेब हे फार अनलेटी येणार आहे, याच्यावर आपल्याला कारवाई करावी लागते. मी त्यांना ज्या दिवशी भेटलो त्याच दिवशी संध्याकाळी अधिकाऱ्यांनी एक कमिटी फॉर्म केलेली आहे, समिती फॉर्म केलेली आहे आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये नाही तर त्याच्यामध्ये काय घोळ झाला हे सांगतील. आणि सर्वच अधिकाऱ्यांना आम्हाला सांगायचे की याच्यामध्ये कुठलाही प्रेशर तुम्ही घेऊ नका, कारण का आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत. तुम्ही जर प्रेशर घेतला आणि खोटा रिपोर्ट बाहेर काढला तर खरं रिपोर्ट कार्ड आम्ही जर पुढे काढलं या मराठी मीडियाच्या माध्यमातून तर तुम्हाला मात्र त्या ठिकाणी महागात पडेल. त्यामुळे कृपा करून प्रेशर घेऊन या मुलांच्या भवितव्याला तिथं कुणी हात लावू नये अशी आमची विनंती आहे. पुणे महानगरपालिकेला तुम्ही बसला होता, तिथं आम्ही आलो होतो, अधिकारी दिले. आता त्या बाबतीत काय होतं आपण सर्वजण बघू. आता एफडीए पेपर कसा फुटला, कशा ऋषिकेश गांगडे आणि त्यांचे वकील हे तिथं जात होते, भेटत होते, काय झालं कसं झालं. 27 जुलैला पहिला पत्रकार परिषद आम्ही सर्वांनी मिळून घेतली. 27 जुलैला अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंना आम्ही भेटलो. 27 जुलै एमपीएससी ला गेलो. त्यात काय कसं झालं प्रमोद भाऊंनी सांगितलं, त्यामुळे मी काय बोलणार नाही.